कविता 13वी. आभाळाची आम्ही लेकरे. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई. जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. लेकरे म्हणजे बाळे, चिल्ड्रन. काळी माती म्हणजे इथे अर्थ असा आहे, शेत, दी अर्थ और हिअर फार्म. वेगळी म्हणजे निराळी, सेपरेट. अर्थ असा आहे, पाऊस पाडणाऱ्या आभाळाची आम्ही बाळे आहोत. पिके देणारी ही काळी माती आमची आई आहे. आभाळ आमचा पिता व धरती आमची माता आहे. आम्ही निसर्गाची बाळे आहोत. याशिवाय आमची जात वेगळी नाही, याशिवाय आमचा धर्म निराळा नाही. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची अमुची वसती. नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही. श्रमगंगा म्हणजे कष्टरूपी गंगा नदी, द रिव्हर ऑफ द स्वेट, हार्ड वर्क. तीर म्हणजे काठ, किनारा, बँक ऑफ द रिव्हर. श्रमरूपी गंगेच्या काठावरती आम्हा कष्टकऱ्यांची वस्ती आहे. कष्ट आम्हाला गंगेसारखे पवित्र आहेत. आम्ही सर्व कष्टकरी आहोत. याशिवाय आम्हाला निराळे नाव नाही की वेगळे गाव नाही. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. कर्म वेगळे नाही आम्हा, मार्ग वेगळा नाही. इमान म्हणजे निष्ठा, प्रामाणिकपणा, सचोटी, लॉयल्टी. ठावे म्हणजे माहित आहे, वी नो. घाम गाळूनी म्हणजे कष्ट करून, बाय स्वेटिंग. कर्म म्हणजे कार्य, काम, वर्क. मार्ग म्हणजे रस्ता, पाथ और वे. अर्थ पाहूया. घाम गाळून अतोनात कष्ट करून काम करायचं, ही एकच निष्ठा आम्हाला माहित आहे. कष्ट करणे आमचे इमान आहे. या परते आम्हाला वेगळे कर्म नाही. याशिवाय आमचा वेगळा मार्ग नाही. इमानाने कष्ट करून काम करणे हेच आमचे एकमेव कर्म आहे, एकमेव मार्ग आहे. माणुसकीचे अभंग नाते, अमीच अमुचे भाग्य विधाते. पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही. अभंग म्हणजे न भंगणारे, एकसंध, अतूट, म्हणजेच अनब्रेकेबल. नाते म्हणजे संबंध, रिलेशनशिप. भाग्य म्हणजे नशीब, दैव, डेस्टिनी और लक. विधाता म्हणजे परमेश्वर, देव, द क्रिएटर और गॉड. पंथ म्हणजे धार्मिक संप्रदाय, कल्ट. संत म्हणजे सत्पुरुष, साधू पुरुष, सेंट. अर्थ असा आहे, आम्ही मानवतेचे अतूट नाते जपतो. आम्हीच आमचे भाग्य विधाते आहोत. आम्हीच आमचा उद्धार करणार आहोत. यापेक्षा वेगळा आमचा संप्रदाय नाही. या परता आमचा साधू पुरुष नाही. माणुसकी हाच आमचा पंथ आहे आणि संत आहे. कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही. बळकट म्हणजे मजबूत, शक्तिवान, स्ट्रॉंग. बाहू म्हणजे हात, भुजा, आर्म्स. जगन्नाथ रथ म्हणजे सामूहिक प्रयत्नातून सहकार्याने केलेलं मोठं कार्य, टीम वर्क. लिटरली इट मीन्स द चॅरियट ऑफ लॉर्ड जगन्नाथ दॅट इज ड्रॉन बाय डिवोटीज. आस म्हणजे इच्छा, डिझायर. ध्यास म्हणजे उत्कट व तीव्र इच्छा, इंटेन्स डिझायर. कोट्यवधी भारतीयांच्या मजबूत हातांनी नवसमाज निर्मितीचा जगन्नाथाचा रथ आम्ही ओढून नेणार आहोत. या वेगळी आमची कोणतीही इच्छा नाही. या वेगळा आमचा कोणताही ध्यास नाही. एकजुटीने सामाजिक कार्य करणे हे आमचे ध्येय आहे. चला तर मग संपूर्ण कविता सलग ऐकूया.